धनेगावात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। सप्ताह दरम्यान शुक्रवारी दुपारी 2 वाजता भारूड कार्यक्रमाचे आयोजन। अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले ग्रंथ वाचन व दिला विना पहारा। देवणी तालुक्यातील धनेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे। व्यासपीठ अधिकारी शंकर महाराज गौरकर यांच्या अधिपत्याखाली दररोज कीर्तन सेवेसह आदी कार्यक्रम होणार आहेत। बाल कीर्तनकार वेदांत महाराज लखनगावकर यांच्या कीर्तन सेवेनंतर सोमवारी ह भ प शहरद महाराज जे.के. कुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे। सप्ताह दरम्यान शुक्रवार दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता प्रसिद्ध भारूडकार बालाजी गाडेकर यांचे भारूड कार्यक्रम होणार आहे। गुण असावं बरं का, तुम्ही मला की बघ कशी असावी। कावळा कसा चाणाक्ष प्राणी बरं का, कावळा कधीच सापडत नाही। तुम्ही मला की आता मग कोंबडं कसं करावं, कोंबड्याचे गुण कोणते असतात? स्वतः उकरतोय म्हणा। आता तुम्ही बैठलेच का, तुम्ही आम्ही सगळ्यांनी बैठला उकरतोय उकिरड्यावर आणि उकरतोय आपण जाऊन मध्ये खात नाही, पिले घालते मध्ये आधी, बरोबर आहे का नाही? मग पुन्हा आपण खाते। तसं तुम्ही आम्ही बी पंक्ती जेवताना महागा अजून माणसं जेवायचे म्हणून महागा न करता ठेवावं, सगळ्यात पालता घालून उठायचं नाही। दरम्यान सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी भेट देऊन विनापहारा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन केले। यावेळी देवणीचे तहसीलदार जीवकुमार कांबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, चेअरमॅन दगडू सोळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।